नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच रविवार 16 नोव्हेंबरच्या भागात धमाकेदार असा ट्विस्ट आलाय। कालच्या भागात आपण पाहिलं की पार्थने काव्याच्या मैत्रिणीचं ऐकून म्हणजेच खारुताईचं ऐकून तिच्या बायकोच्या अभ्यासासाठी त्याने त्याचा राग मिटवला होता आणि आबोला सोडून दिला होता। आणि इकडे नंदिनी ज्वेलरकडे जात असताना जीवाला कॉल करून त्याचा दिवस कसा चालला आहे हे विचारत होती। नंदिनी त्याला म्हणते, अहो जीवा, तुम्ही गेल्यापासून ना माझं मनच लागत नाही आहे। तुमचं काम वगैरे व्यवस्थित चालू आहे ना? मग जीवा तिचं मन राखण्यासाठी खोटं बोलतो की हो नंदिनी, आय एम हॅप्पी। पण नंदिनीला सुद्धा त्याचं खोटं बोललेलं लगेच कळतं आणि ती मनात म्हणते की जीवा, तुमच्यावर ही जी परिस्थिती आली आहे ना ती लवकरच मी बदलेल। आजीचा हार परत आणून जीवाच्या डोक्यावरचं एक तरी टेन्शन मी कमी करेल। आता आज काय झालं ते पाहूया। सुरुवातीला काव्या आणि पार्थचा सीन दाखवलाय प्रेक्षकांना आपल्याला। काव्या अभ्यास करता करता पाणी पित असते आणि पार्थ लॅपटॉप समोर बसलेला असतो आणि तेवढ्यात पार्थ काव्याला विचारतो, तुम्हाला जीवाबद्दल काही कळलं का हो? हे विचारताच बेचाऱ्या काव्याला तर ठसकाच लागतो। पार्थिला म्हणतो, अहो काव्या, असं पाणी पित असताना विचार नसतो करायचा। काव्या म्हणते, अहो तुम्ही पण कमालच करता बघा, स्वतः मी पाणी पित असताना प्रश्न विचारता आणि मलाच बोलताय आता। हो हो काव्या, सॉरी, माझंच चुकलं। मग पार्थ तिला जीवाबद्दल सांगू लागतो की हे काव्या, जीवा हा अडकलाय कामात रे, तो असा नाही आहे। मला कसं शिस्तीत रुटीनमध्ये आणि फोकस राहायला आवडतं, पण तो आहे ना खूप स्वच्छंदी आहे। मनाला वाटेल तसं जगायला आवडतं त्याला। त्याच्यासोबत तरी असं नव्हतं घडायला हवं होतं, नाही का? मग काव्या म्हणते, सगळ्यांना स्वच्छंदी राहायला आवडतं, पण ते शक्य नाही आहे, कारण प्रत्येकाला आपलं ध्येय धरून पुढं जावंच लागतं। आणि किती दिवस असं सगळ्यांचा लाडोबा बनून घरात बसणार आहे? नाही म्हणजे मला हे म्हणायचं आहे की प्रत्येकाने आपल्या पायावर उभं राहिलंच पाहिजे, नाही का? आणि मी त्याला नेहमी म्हणते। असं म्हणताच पार्थ म्हणतो, काय नेहमी काय म्हणायचे त्याला? मग काव्या थोडी गडबडते आणि म्हणते, अहो ते मी अनिशाला नेहमी सांगत असते की आपलं ध्येय ठरवून आपल्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे। असं म्हणून ती विषय बदलते आणि तिकडून तिच्या कॉमन ज्वेलरीचा रिकामा बॉक्स उचलते। मग पार्थ तिला विचारतो, काय आहे हे काव्य? हे ज्वेलरीचे बॉक्स रिकामे का आहेत? मग काव्य म्हणते, अहो ते नंदिनी ताई आणि माझी कॉमन ज्वेलरी आहे, तिला देऊन आले ना मी आत्ताच। मग पार्थ तिला विचारतो, कॉमन ज्वेलरी म्हणजे तुम्ही एकच ज्वेलरी दोघात वापरता का? हो देशमुख, कॉमन ज्वेलरी म्हणजे तेच ना, आणि आम्ही लहानपणापासून हेच करत आलोय। मग पार्थ म्हणतो, म्हणजे तुमच्याकडे असे सेपरेट दागिने वगैरे नाही आहेत का? नाही आहे पार्थ, आणि मुळात मला लहानपणापासूनच असं दागिने घालून मिरवायची सवय नाही आहे हो। पण हो, जेव्हा ताई तिचं दागिना बनवून आणायची ना, तेव्हा त्या दागिन्यावर आपला हक्क दाखवायला आवडायचं मला। छळायची मी तिला, आणि माझी लाडकी ताई तीही वापरू द्यायची मला तिचे दागिने। आणि लहानपणी काय, आत्तासुद्धा आमच्यात तुझं माझं असं काहीच नाही आहे। त्यामुळं आम्ही सेम तुमच्यासारखं, जसं तुम्ही दोघं भाऊ एकमेकांचे शूज शर्ट वापरतात ना, तसंच आम्ही आमचे दागिने कॉमन वापरतो। चला आता येते मी। मग पार्थ मनात बोलतो, काव्याकडे स्वतःचे सेपरेट दागिनेसुद्धा नाही आहे, हे आज मला कळते। मग खाल्लेली मानिनी पार्थच्या मावशी संग बोलत असते की काय रेट झाला आहे बाई सोन्याचा, दागिने घेणे म्हणजे कुबेराचे वंशजच व्हायला लागतंय ग। आणि तेवढ्यात पार्थ तिच्याकडे येतो आणि म्हणतो, आई, मला काव्यासाठी दागिने घ्यायचे। मानिनी फोनवर सांगते, बघ बाई, आला एक कुबेराचा वंशज। मग ती फोन ठेवते। पार्थ विचारतो, मावशीचा कॉल होता का ग? आनंद कसा आहे विचारलं का? मानिनी म्हणते, हो बरा आहे तो। बरं ते सोड, तुझं काय असं अचानक काव्या मॅडमसाठी दागिना घ्यायचा आहे म्हणतोय? काल रात्री तुझ्या बायकोने हट्ट करून कूस बदलून दागिने घेण्यासाठी हट्ट केला की काय? हां हां हां, बघ कसं लाजतोय माझा सोन्या। पार्थ मग थोडा लाजतो आणि म्हणतो, अगं तुला माझी बायको हट्ट करणारी वाटते का ग? मला काय माहिती? मग पार्थ म्हणतो, अगं आई बघ ना, ह्या आपल्या घरातील अशा प्रसंगानंतर अभ्यास करणं खूप कठीण आहे ग, आणि त्यात तरी अभ्यास करताय हे खूप इन्स्पायरिंग आहे माझ्यासाठी। आणि आत्ताच मला कळालं की त्या नंदिनीच्या कॉमन ज्वेलरी वापरते म्हणून। मी म्हटलं की त्यांच्यासाठी ज्वेलरी बनवावी एखादी। हो हो, घे बेटा तू दागिने तिच्यासाठी। तू एक काम कर, नेकलेस, बांगड्या आणि एक छान असं मंगळसूत्र बनव तिच्यासाठी, आणि स्वतःच्या हाताने तिला घाल, कारण आम्हा बायकांना आहे ना मंगळसूत्र दाखवायला खूप आवडतं। पार्थ म्हणतो, पण त्यांना हे आवडेल का? हो बेटा आवडेल, आणि तिच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना ते जबरदस्तीने झालेलं लग्नाचं आहे।
तेव्हा तिला ते ओझं वाटत होतं. पण आता जे मंगळसूत्र तू तिला घालशील ना तुझ्या हाताने, ते ती जबाबदारीने घालेन, मानाने मिरवेल तुझ्यासुद्धा प्रेमासाठी. मस्त आई. आणि आई, हा दागिना मी काव्यासाठी केलेला पहिला दागिना असेल. आणि मला आहे ना असा युनिक आमच्या स्टाईलचा दागिना बनवायचा आहे. मानिनी म्हणते, तुमच्या स्टाईलचं म्हणजे मांजर बोक्याच्या स्टाईलचं नका बनवू म्हणजे झालं. अगं नाही आई. आणि काय गाई, आमच्या नवरा बायकोच्या भानगडीत पडू नकोस हां. मानिनी म्हणते, शहाणा आहेस ना तू. तूच आला माझ्याकडे विचारायला आणि मलाच म्हणतोय. अगं आई थँक्यू गं. मग तो निघून जातो. मग मानिनी मनात विचार करत असते की पार्थ किती विचार करतोय काव्याबद्दल. त्यांच्या प्रेमाचे रंग एकमेकांमध्ये असेच मिसळू दे म्हणजे झालं. आणि इकडे पिहू तिच्या रूममध्ये ड्रॉइंग काढत असते आणि ती एक ड्रॉइंग बनवते. त्याच्यावर काव्या आणि जिव्हा असं लिहिणार असते. म्हणजे ती चुकून काव्या आणि जिव्हा असं लिहिणार होती. तेव्हा तिला लक्षात येतं की आपण काय लिहितोय ते. मग ती स्वतःलाच ओरडून बोलते, हे मी काय करते. माझ्या डोक्यातून जिवादादा आणि काव्या वहिनीचा पास्ट का जात नाहीये. आणि जर माझ्या एका चुकीमुळे कोणाला त्यांच्याबद्दल कळालं तर अनर्थच होईल. असं म्हणत ती तिचं काढलेलं ड्रॉइंग फाडून फेकून देते. आणि इकडे नंदिनी काव्याकडे येत असते तर तिला पार्थ दिसतो. नंदिनी त्याला म्हणते, काव्य आहे का. पार्थ म्हणतो, हो ती गच्चीवर गेली. मग नंदिनी पार्थला म्हणते, पार्थ आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला खूप हर्ट केलं आहे. कारण जिव्हा आणि काव्याने तर तुमच्याशी हे सगळं लपवलंच होतं. पण मी सुद्धा तुम्हाला याबद्दल काहीच सांगितलं नाही. आय एम सॉरी. पार्थ म्हणतो, इट्स ओके नंदिनी. मला कळलं आहे की तुम्ही आणि काव्याने ते मुद्दाम नाही केलेलं. आणि काव्यालासुद्धा मी आता माफ केलं आहे. नंदिनी म्हणते, तसंच मलाही माफ करा ना पार्थराव. आणि मी तुमची मैत्रीण आहे तर हे सर्व अगोदरच तुम्हाला सांगायला हवं होतं मी. पण तेव्हा मला काही सुचलंच नाही की काय करू मी म्हणून. आणि म्हणूनच आजींचा हार परत मिळतोय का हे पाहण्यासाठी ज्वेलरकडेच गेले होते मी आत्ता. पार्थ म्हणतो, मग काय म्हटले नानूबाई. नाही ना हो पार्थ, त्यांनी काहीच इन्फॉर्मेशन नाही दिली मला. ते म्हणाले की हार कोणाला विकलाय हे सांगणं आमच्या पॉलिसीमध्ये नाही बसत मॅडम. सॉरी. मी खूप प्रयत्न केला हो, पण आपल्या मनासारखं काहीच नाही घडत आहे सध्या. पार्थ म्हणतो, आता तरी नाही घडत आहे मनासारखं, पण लवकरच सगळं ठीक होईल. नंदिनी म्हणते, आणि नाही जरी घडलं ना मनासारखं तरी मी त्या हारबद्दल इन्फॉर्मेशन शोधून काढेलच. कारण त्यांना असं जगताना मी नाही पाहू शकत. त्यांच्यातला हसरा, खोडकर आणि मस्ती करणारा जीवा मला परत हवा आहे. आणि त्यांच्या डोक्यावरचं थोडं तरी दडपण मी कमी करेल हार आणून. आणि इकडे जीवा ऑफिसमध्ये दिवसभर काम करून थकलेला असतो बिचारा. ऑफिसमधले सगळे स्टाफ निघून जातात, पण तो एकटाच शेवटपर्यंत काम करत बसलेला असतो. मग नंदिनी मानिनीला विचारते, आईबाबांना कॉल करून पहा ना, येतील म्हणून. जीवा कधी येतील ते. मानिनी म्हणते, अगं आत्ताच मेसेज आला होता त्यांचा की निघाले म्हणून. ते येतच असतील गं. आणि तेवढ्यात विक्रम आत येतो आणि तो थोडं दम सोडून बोलत असतो, हे देवा परमेश्वरा, किती ट्रॅफिक आहे बाबा. चल मानिनी, मी फ्रेश होऊन येतो, पटकन जेवायला वाढ मला. नंदिनी मात्र जीवाची वाट पाहत असते. मग मानिनी नंदिनीकडे पाहून विक्रमला विचारते, आणि जीवा कुठं आहे हो. विक्रम म्हणतो, त्याचा काय संबंध. त्याला मी जे काम दिलं होतं तेच पूर्ण करत बसला असेल तो ऑफिसमध्ये. अहो इतक्या रात्री तुम्ही का बसू दिलं ऑफिसमध्ये त्याला. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला मानिनी. त्याला मी जे काम दिलं होतं ते त्याने पूर्ण केलं नाही अजून तरी. सध्या तुला त्याला घरीच घेऊन यायचं होतं का मी. अहो तसं नाही, ते तुम्ही निघालात म्हणून मेसेज केला होता ना, त्यामुळंच विचारलं मी. ते रम्याने मला विचारलं की मामा येऊ का मी सोबत, तर आलो घेऊन तिला. म्हणून आम्ही येतोय असा मेसेज केला तुला. आणि करू दे जरा त्याला काम. इतक्या दिवस केले ना लाड, आता बस. जरा दुनियादारी पण कळू दे त्याला. आणि तुझ्या आईची माया दाखवू नको लगेच माझ्यासमोर. मानिनी म्हणते, कुठं आहे रम्या. विक्रम पुन्हा चिडतो आणि म्हणतो, अगं असेल ती बाहेर चक्रा मारते. आणि काय म्हणणं आहे तुझं, परत जाऊ का त्याला आणायला. नाही, आणि बाहेरच जेवून येतो मी. मानिनी म्हणते, अहो असं काय बोलताय आणि इतका का पारा चढवताय तुम्ही जरा शांत व्हा बसा. नंदिनी बेटा पाणी आण गं. काही पाणी वगैरे प्यायचं नाही आहे मला. तू जेवायला वाढ मला. आलोच फ्रेश होऊन मी. नंदिनी मात्र खूप टेन्शनमध्ये असते आणि मनात विचार करत असते की यांचा आज पहिलाच दिवस होता ऑफिसमध्ये. आणि बाबा त्यांना एकटंच सोडून आले. बिचारे एकटेच ऑफिसमध्ये काम करत बसले असतील. आणि इकडे वसवात्या रम्याची वाट पाहत असते की अजून आली कशी नाही. आणि तेवढ्यात रम्या ओरडत हसत खिंदळत येते आणि वसवात्याला पकडते आणि घोल घुमवते. मग वसवात्या म्हणते, अगं बाई हो, किती खुश दिसत आहेस आज. इतक्या दिवसांनी तुला असं मनमुराद हसताना पाहते मी.
नक्की काहीतरी झालं असणार ऑफिसमध्ये, हो ना? मग रम्या म्हणते, अगं आई, अपमान, घोर अपमान. नंदिनीच्या जीवाचा घोर अपमान झालाय आज ऑफिसमध्ये आणि ती जोर जोराने हसत असते. व स्वात्य म्हणते, अगं रम्याबाई, हो हो, मला सर्व काही सविस्तर सांग ना तू पहिले. मग रम्या सांगू लागते की आई, जेव्हा तुला भास्कर काकांची कॉल यायचे ना, तेव्हा मला आपल्या प्लॅनची पहिली पायरी चढल्यासारखं वाटायचं. पण आता तर हे ना ऑफिसमध्ये जीव आणि विक्रम मामामध्ये तमाशाच झालाय, आणि ते सुद्धा सगळ्यांसमोर. हे पाहून तर मला आपला प्लॅन सक्सेस झाला हेच वाटलं. खरंच आहे, तू खूप ग्रेट आहेस. आय लव्ह यू मम्मा. दोघेसुद्धा जीवा आणि नंदिनीच्या दुःखात खुश असतात. मग वसवात्या म्हणते, म्हणजे झालं आता, दररोज ऑफिसमध्ये अपमानाची मालिका सुरू, आणि असंच रोज जीवाला हरलेलं पाहून नंदिनीला त्रास होणार. आणि आई, तिला त्रास नाही झाला ना, तरी मी तिला मुद्दाम त्रास देईल बघ. आणि आई, आता आपण खाली जेवायला जाऊ ना, तेव्हा मी मुद्दाम त्याला नंदिनीसमोर विचारेल की जीवा, तुझा ऑफिसचा आज दिवस कसा होता? मग वसवात्या म्हणते, हे बघ रम्या, नको असलं काही करून घाई करू नकोस. मी जीवाला चांगलंच ओळखते. तो त्याची पडती बाजू लगेच नंदिनीसमोर येऊ देणार नाही, आणि तिला सांगत असेल की मी ऑफिसमध्ये किती मन लावून काम केलं, आणि ऑफिसमध्ये सगळे माझी रिस्पेक्ट करतात म्हणून. आणि जेव्हा नंदिनीला त्याचं बोलणं पटेल ना, तेव्हा आपण खरं सांगून रियालिटी चेक द्यायचा तिला. मग कसं परत दोघात भांडणं होतील बघ. रम्या परत खुश होते आणि म्हणते, आई, व्हॉट ॲन आयडिया. आय लव्ह यू यार. आय ग्रेट आहेस तू खूप. आणि इकडे बिचारा जीवा फायनली आपल्या ऑफिसचं काम संपवून घरी निघालेला असतो. एवढ्या रात्री बस आणि ट्रेनसुद्धा बंद झालेले असतात, आणि बिचारा कॅब बुक करत असतो, तर ते सुद्धा कॅन्सल होत असतं. तो पुन्हा ट्राय करतो, पण कॅब काही बुकच होत नाही. तो स्वतःशी बोलतो, बाईक जर आणली असती तर बरं झालं असतं, पण आता बाईक चालवायची सुद्धा ताकद नाही आहे माझ्यात. असं वाटतंय कोणीतरी यावं आणि असं अलगद घेऊन जावं मला बाईकवर. उद्या ऑफिसला सुद्धा यायचं आहे लवकर मला. आणि तेवढ्यात त्याच्या डोळ्यावर गाडीचा प्रकाश पडतो. तो म्हणतो, कोण आहे रे तिकडे? आणि समोर त्याच्या चकाचक बाईची एंट्री होते. आणि जीवा 2 मिनिट तिला प्रेमाने आणि आश्चर्यचकित होऊन पाहतच असतो. आणि रोमॅन्टिक सॉन्ग चालू होते. विसरलो मी भान सारे हरवता नैना तुने, विसरलो मी भान सारे हरवता नैना तुने, जग जरी स्वप्नातले तरी प्रेम हे हृदयातुनी, आसवांच्या बिलगण्याने श्वास विजतो त्या क्षणी, का अचानक स्वप्न संपून जीव जातो वाटुनी. आणि मग नंदिनी त्याला म्हणते, काय ड्रीमर बॉय, लिफ्ट हवी आहे ना? जेव्हा म्हणतो, मला चक्काचक बाईचा भास होतोय की काय? आणि तो असं बोट लावून तिला चेक करत असतो प्रेक्षकांना की ती खरंच आली आहे की नाही म्हणून. आणि ते त्याचा हात झटकत्याने म्हणते, काय अजूनही विश्वास बसत नाही आहे का तुमचा की तुमची चक्काचक बाई तुम्हाला घ्यायला आली आहे म्हणून? थांबा, तुम्हाला चिमट्टाच काढते. मग जीवा म्हणतो, म्हणजे तू खरंच मला घ्यायला आली आहे? हो, मग तुम्ही म्हणत होता ना मगाशी कोणीतरी असं यावं आणि अलगद घेऊन जावं, मग बास त्यासाठीच आली आहे मी. जीवा म्हणतो, अगं पण इतक्या रात्री कशाला उगाच त्रास करून घेतलास तू? नंदिनी म्हणते, त्रास कशाचा याच्यात? तुम्ही सुद्धा आनंद निवासला मला पिकअप करायला यायचे की नाही, तेव्हा त्रास व्हायचा का तुम्हाला? नाही ना मग. आणि मी तरी नंदिनी बनून आले, तुम्ही तर रिक्षावाले बनून यायचे. बरं चला आता. जीवा तिथेच थांबतो आणि म्हणतो, अगं ते तू म्हणाली ना अलगद उचलून देशील म्हणून, आणि हसायला लागतो आणि गाडीवर बसतो आणि लगेच तिच्या पाठीवर झोपी जातो. बिचारा खूप थकलेला असतो आणि त्याची लाडकी चकाचक बाई त्याला अलगदपणे प्रेमाने घरी घेऊन जाते. किती गोड आहे ना हा क्षण प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी जीवाला झोपवते आणि त्याच्या अंगावर पांघरून टाकते, आणि पार्थ आपल्या मांजरीसाठी दागिना कसा घ्यायचा याचा विचार करत असतो. आणि तेवढ्यात त्याची मांजर म्हणजे काव्या त्याच्यासाठी सिनेमान कॉपी घेऊन येते, आणि ती इकडे यायला लागते तेव्हा तिचा पायच घसरतो. पार्थ मात्र तिला एकदम रोमॅन्टिक स्टाईलमध्ये सारखं सांभाळतो. पण तिने सिनेमान कॉपी पिहूने बनवलेल्या ड्रॉइंगवर काव्या पार्थ या नावावर पडते आणि सगळी ड्रॉइंग खराब होते. आणि इकडे रम्या आणि वसुआत्याच्या हातात रिकवर झालेला पेनड्राईव्ह लागलेला असतो. आणि रम्या म्हणते, अगं आई, बघू आपण आता की याच्यात काय आहे ते. तर प्रेक्षकांना आजसाठी एवढंच होतं. आता बाकी सगळं उद्या पाहूया.
आणि हो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मंडळी.